कोथरूड कर्वेनगरच्या नॉनस्टॉप परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची दुकाने उघडी असतात। त्यामुळे या परिसरात प्रचंड गर्दी निर्माण होत आहे व यामुळेच कायदा सुव्यवस्थेमध्ये सुद्धा इथे प्रचंड अडचणी येत आहेत। या अडचणी भविष्यात येऊ नये म्हणून मनसेचे कोथरूड विभागातील शाखा अध्यक्ष तन्मय मेमाणे व शिवाजीनगर शाखा अध्यक्ष उदय गडकरी यांनी या भागातील सुव्यवस्थापनेसाठी आयुक्तांना एक निवेदन देखील दिले आहे। या निवेदनामध्ये ही दुकाने रात्री वेळेवर बंद होणे गरजेचे आहे अशी विनंती पुणे पोलीस आयुक्तांना मनसेद्वारे करण्यात आली। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझं नाव तन्मय मेमाणे, मनसे शाखाध्यक्ष कोथरूड विभाग। तर आज CP ऑफिसला येण्यामागचं कारण असं होतं की नॉनस्टॉप हा जो भाग आहे हा निम्मा कोथरूड विभागात आणि निम्मा शिवाजीनगर विभागात पडतो। जवळपास 1 वर्षभरापूर्वी मी डेक्कन पोलीस स्टेशनला आणि अलंकार पोलीस स्टेशनला ह्याच्यावरती पत्र दिलं होतं नॉनस्टॉपबाबत की रात्रीचे आस्थापना बंद करा, तिथं होणारी गर्दी, त्या गर्दीमुळं भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तर झालं असं सध्या की काही दिवसांपूर्वी त्या भागामध्ये अतिशय मोठी भांडणं झाली आणि भांडणं व्हायचं कारण एकदम किरकोळ, छोटे ऑर्डर्स भेटले नाही त्याच्यावरून त्यांची भांडणं आली। आता माझा प्रश्न असा आहे की फक्त नॉनस्टॉपच रात्रीचं का चालू असतं? नॉनस्टॉपसारख्या भागाला परमिशन दिली कोणी रात्री चालू असायला? तर ह्याच्यावरची तक्रार आम्ही CP साहेबांना केली। CP साहेबांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही ह्याच्यावरती कारवाई करू आणि भविष्यकाळात जर का असं होत राहिलं परत तर मनसे या गोष्टीला बरोबर हँडल करेल। CP सर आम्हाला म्हणले की लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करू आणि भविष्यकाळात असं होणार नाही हे पण। नमस्कार, मी उदय गडकरी, महाराष्ट्र मनसेना शाखाध्यक्ष शिवाजीनगर विभाग। त्या भागामध्ये कशी समस्या निर्माण झाली आणि आता तुम्ही भविष्यकाळात काय करणार आहात? भविष्यात आता आम्ही CP साहेबांकडे आलो तर सगळ्यात मोठा प्रश्न जो होता की रात्रीची नाईट लाईफ नॉनस्टॉप भागात रात्रीचे खूप तिथं खाद्यपदार्थांच्या गाड्या चालू असतात, प्रचंड गर्दी उसळते आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे फॅमिलीवाले कमी आणि बाहेरनं आलेली सगळी मुलंच जास्ती असतात, पब बिबमधनं आलेली वगैरे सगळे खायला, आणि त्यांनी तिथं काय होतं प्रचंड भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, सारख्या कंप्लेंट होतात तिथं। तर ती गर्दी कुठं नियंत्रणात होत नाही। पोलीस त्यांचं काम करतात, येतात, 2 दिवस आपलं बंद ठेवतात, परत पहिल्यासारखंच चालू। तर हे कायमचं बंद व्हावं म्हणून आम्ही आता CP साहेबांना अर्ज दिलाय आणि CP साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर ठोस पावलं उचलतो म्हणून। मार्ग निघाला नाही तर आम्ही याच्यावर फार मोठं आंदोलन करू, पण ते नाईट लाईफ तिथली आम्ही नक्की बंदच करू तिथली। आणि लोकांना तिथं राहणाऱ्या लोकांना फार त्रास होतो, तिथला रहिवासी जे आहेत ते फार त्रस्त झालेत त्या सगळ्यांनी, त्या फार आमच्याकडे तक्रारी आल्या म्हणून आम्ही आज इथं CP साहेबांना पत्र द्यायला आलो होतो।